In last lecture, we studied the estimation of runoff rational method. In lecture number 32, lecture number 32 मध्ये आपण estimation of runoff rational method याबद्दलची माहिती पाहिलेली आहे. Now today we are going to learn the lecture number 33, types of pumps for open and tube wells. आज आपण पाहणार आहोत लेक्चर नंबर 33, टाइप्स ऑफ पंप्स फॉर ओपन अँड ट्यूब वेल्स. बोर किंवा विहिरी यामधून पाणी लिफ्ट करण्यासाठी जे आपण पंप्स बसवतोय त्या पंप्सची माहिती या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. पंप्स आर necessarily used to lift irrigation water from its source to the fields. Pumps कशासाठी नेसेसरी आहे किंवा कशासाठी गरजेचं आहे? Used to lift irrigation water. इरिगेशन वॉटर लिफ्ट करण्यासाठी. कुठलं लिफ्ट करायचं आहे तर फ्रॉम इट्स सोर्स टू द फील्ड. सोर्सपासून फील्डपर्यंत पाणी घेऊन जाण्यासाठी किंवा पाणी लिफ्ट करण्यासाठी पंप्स गरजेचे आहेत. द इफिशियन्सी ऑफ द लिफ्ट इरिगेशन सिस्टीम इज मेनली डिपेंड ऑन द ॲप्लिकेशन ऑफ साऊंड प्रिन्सिपल. हे कशावर डिपेंड असणार आहे तर ॲप्लिकेशन ऑफ साऊंड प्रिन्सिपल इन द डिझाईन अँड कन्स्ट्रक्शन ऑफ युटिलायझेशन स्ट्रक्चर्स. डिझाईन आणि कन्स्ट्रक्शन जे आहे युटिलायझेशन स्ट्रक्चरचं त्यामध्ये ते साऊंड प्रिन्सिपल वापरलेलं असणार. एक्झाम्पल वेल. एक्झाम्पल आहे वेल. अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द लिफ्टिंग डिव्हायसेस इन रिलेशन टू द सोर्स ऑफ द वॉटर. डिव्हायसेस फॉर इरिगेशन वॉटर लिफ्टिंग were used from age-old indigenous water lifts to highly efficient pumps. म्हणजे काय म्हणते? डिव्हायसेस फॉर इरिगेशन वॉटर लिफ्टिंग. इरिगेशन वॉटर लिफ्ट करण्यासाठी जे काही डिव्हायसेस वापरले होते ते जुन्या काळापासून एज ओल्ड इंडिजिनियस म्हणजे काय? एज ओल्ड इंडिजिनियस म्हणजे जुन्या काळापासून जे काही वेगवेगळे डिव्हाइसेस वापरलेले आहेत. वॉटर लिफ्ट्स टू हायली इफिशियंट पंप्स म्हणजे जुन्या काळापासून ते आत्तापर्यंत वेगवेगळे त्यामध्ये मॉडिफिकेशन्स आले आणि ते वॉटर लिफ्ट केलेलं आहे. नाउ डेज पंप्स ऑपरेटेड बाय इलेक्ट्रिकल मोटार और डिझेल इंजिन्स. सध्याच्या काळामध्ये इलेक्ट्रिक मोटार किंवा डिझेल इंजिन्स वापरलेले आहेत. आर यूज्ड फॉर लिफ्टिंग वॉटर इन ऑल लार्ज स्केल लिफ्ट इरिगेशन स्कीम्स. लार्ज स्केलमधल्या जे काही इरिगेशन स्कीम्स आहेत त्यामध्ये ते वापरलेले आहे. द आउटपुट अँड इफिशियन्सी आर अचीव्ड more using mechanically powered lift. The output and efficiency are achieved more using mechanically powered lift. आउटपुट जास्त कशापासून मिळणार आहे तर मेकॅनिकली पॉवर्ड लिफ्ट जे आहे त्यापासून मिळणार आहे. द पंपिंग ऑफ वॉटर takes place based on following principles. वॉटर पंपिंग हे 4 प्रिन्सिपल्स वरती अवलंबून आहे. किती प्रिन्सिपल्स आहेत? 4. त्यातलं पहिलं आहे प्रिन्सिपल ऑफ ॲटमॉस्फेरिक प्रेशर. प्रिन्सिपल ऑफ ॲटमॉस्फेरिक प्रेशर कुठला आहे? पहिलं प्रिन्सिपल ऑफ ॲटमॉस्फेरिक प्रेशर. 2 नंबर आहे पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट. 2 नंबर पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट. 3 नंबर सेंट्रीफ्युगल फोर्स
आणि 4 नंबर आहे मूवमेंट ऑफ कॉलम ऑफ वॉटर कॉज्ड बाय डिफरन्स इन स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. 4 प्रिन्सिपल आहे. पहिला आहे प्रिन्सिपल ऑफ ॲटमॉस्फेरिक प्रेशर, 2 नंबर आहे पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट, 3 नंबर आहे सेंट्रिफ्युगल फोर्स, 4 नंबर आहे मूवमेंट ऑफ कॉलम ऑफ वॉटर कॉज्ड बाय डिफरन्स इन स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. या 4 प्रिन्सिपल्स वरती पंपिंग ऑफ वॉटर हे डिपेंड असणार आहे किंवा बेस असणार आहे. त्यानंतर पुढे पाहूयात आपण पंप कॅरेक्टरिस्टिक्स. यामध्ये वेगवेगळ्या डेफिनेशन दिलेल्या आहेत. या डेफिनेशन ऑब्जेक्टिव्हला विचारल्या जाऊ शकतात. यामध्ये बघा पहिली डेफिनेशन जी आहे ती डेफिनेशन आहे कॅपॅसिटी. कॅपॅसिटीची डेफिनेशन आपण बघूया. इट इज द व्हॉल्यूम ऑफ वॉटर pumped per unit time and expressed in liters per second. पहिली डेफिनेशन कुठली आहे कॅपॅसिटी. काय डेफिनेशन व्हॉल्यूम ऑफ वॉटर. कसलं व्हॉल्यूम आहे व्हॉल्यूम ऑफ वॉटर पंप्ड पर युनिट टाइम. दर एक वेळेला वॉटरचे काय पंप केलेलं आहे आणि ते एक्सप्रेस कशामध्ये केलेलं आहे एक्सप्रेस्ड इन लिटर्स पर सेकंड. त्याला म्हणायचं कॅपॅसिटी. इट मे बी स्टेटेड इन लिटर पर मिनिट्स और लिटर पर आवर. लिटर पर सेकंड मध्ये पण सांगितलेलं आहे किंवा लिटर पर मिनिट्स मध्ये सुद्धा सांगितलेलं आहे किंवा लिटर्स पर आवर मध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. लार्ज कॅपॅसिटी जर असतील तर ते एक्सप्रेस केलेलं आहे मीटर क्यूब पर आवर किंवा मीटर क्यूब पर सेकंड. हे झालं कॅपॅसिटी मधली माहिती. त्यानंतर स्टॅटिक सक्शन लिफ्ट यामध्ये आपण माहिती बघूया. स्टॅटिक सक्शन लिफ्ट कशामधली माहिती बघायची आहे स्टॅटिक सक्शन लिफ्ट. सक्शन लिफ्ट exists when the source of water is below the center line of the pump. Suction lift exists कधी होणार आहे when the source of water is below the center line of the pump. त्यानंतर static suction lift is the vertical distance from the source suction water level to the center line of the pump. स्टॅटिक सक्शन लिफ्ट हे काय आहे व्हर्टिकल डिस्टन्स आहे. काय आहे व्हर्टिकल डिस्टन्स आहे. कुठला आहे व्हर्टिकल डिस्टन्स फ्रॉम द सोर्स सक्शन वॉटर लेवल टू द सेंटर लाईन ऑफ द पंप. आतापर्यंत आपण 2 डेफिनेशन बघितल्या. पहिली बघितली स्टॅटिक सक्शन लिफ्ट पहिली बघितली कॅपॅसिटी, 2 नंबर बघितली स्टॅटिक सक्शन लिफ्ट. त्यानंतर 3 नंबर बघूया टोटल सक्शन लिफ्ट. 3 नंबर आहे टोटल सक्शन लिफ्ट. इट इज द सम ऑफ स्टॅटिक सक्शन लिफ्ट फ्रिक्शन अँड एंट्रन्स लॉसेस इन द सक्शन पाईप लाईन. ही सम आहे म्हणजे बेरीज आहे. कशाची बेरीज आहे सम ऑफ स्टॅटिक सक्शन लिफ्ट फ्रिक्शन अँड एंट्रन्स लॉसेस इन द सक्शन पाईप लाईन. त्यालाच म्हणायचं टोटल सक्शन लिफ्ट. त्यानंतर आहे पुढे स्टॅटिक सक्शन हेड. पुढे आहे स्टॅटिक सक्शन हेड. सक्शन हेड एक्झिस्ट when the source of water supply is above the center line. Suction head exist कधी होणार आहे when the source of water supply is above the center line of the pump in the turbine operated pump. Turbine operated pump मध्ये हे दिसून येणार आहे.
It is defined as the vertical distance from the it is defined as vertical distance from center line of the pump to the free level of water to be pumped. ही डेफिनेशन झाली स्टॅटिक सक्शन हेड. त्यानंतर आहे टोटल सक्शन हेड. इट इज द vertical distance from the center line of the pump to the free level of the liquid to be pumped plus all friction losses in the suction pipe and fittings. यामध्ये काय सांगितलेलं आहे टोटल सक्शन हेड मध्ये? तर इट इज द vertical distance. कसलं डिस्टन्स आहे? vertical distance from the center line of the pump to the free level of the liquid to be pumped plus all friction losses in the suction pipe and fittings. ही डेफिनेशन आहे टोटल सक्शन हेड. त्यानंतर आहे स्टॅटिक डिस्चार्ज हेड. स्टॅटिक डिस्चार्ज हेड. इट इज द vertical distance from center line of the pump to the discharge water level. It is the vertical distance from center line of the pump. Vertical distance from the center line of the pump to the discharge water level. It is the vertical distance from center line of the pump to the discharge water level. हे झालं स्टॅटिक डिस्चार्ज हेड मधली माहिती. त्यानंतर आहे स्टॅटिक डिस्चार्ज हेड मधली माहिती आपण बघितली. काय बघितलं स्टॅटिक डिस्चार्ज हेड मध्ये? इट इज द vertical distance from the center line of the pump to the discharge water level. हे बघितलं. त्यानंतर आहे टोटल डिस्चार्ज हेड. टोटल डिस्चार्ज हेड मध्ये काय? इट इज द सम ऑफ स्टॅटिक डिस्चार्ज हेड. काय आहे ते? इट इज द sum of static discharge head. It is the sum of static discharge head, friction and exit losses in the discharge pipeline plus the velocity head and the heat at the point of discharge. म्हणजे बघा टोटल मध्ये किती सम असणार? मग काय तर ते इट इज द सम ऑफ स्टॅटिक डिस्चार्ज हेड. कशा कशाचे सम आहे ते? स्टॅटिक डिस्चार्ज हेड, फ्रिक्शन अँड एक्झिट लॉसेस इन द डिस्चार्ज पाईपलाईन प्लस व्हेलॉसिटी हेड. प्लस मध्ये काय घ्यायचं आहे? व्हेलॉसिटी हेड अँड द हीट ॲट द पॉइंट ऑफ डिस्चार्ज. हे बघितलं टोटल डिस्चार्ज हेड मधली माहिती. त्यानंतर आहे टोटल स्टॅटिक हेड. टोटल स्टॅटिक हेड यामध्ये टोटल स्टॅटिक हेड मध्ये काय आहे? तर टोटल स्टॅटिक हेड मध्ये आपण बघूया. इट इज ए vertical distance from suction water level to discharge water level or sum of static suction lift and static discharge head. टोटल स्टॅटिक हेड मध्ये काय बघितलं? तर वर्टिकल डिस्टन्स आहे. कुठलं वर्टिकल डिस्टन्स आहे? फ्रॉम सक्शन वॉटर लेवल टू डिस्चार्ज वॉटर लेवल. सक्शन वॉटर लेवल पासून डिस्चार्ज वॉटर लेवल पर्यंतचं वर्टिकल डिस्टन्स किंवा सम ऑफ स्टॅटिक सक्शन लिफ्ट अँड स्टॅटिक डिस्चार्ज हेड. स्टॅटिक सक्शन लिफ्ट आणि स्टॅटिक डिस्चार्ज हेड म्हणजेच टोटल स्टॅटिक हेड. त्यानंतर आहे पुढे फ्रिक्शन हेड. पुढे बघूयात आपण फ्रिक्शन हेड. बघा यामध्ये इट इज इक्विव्हॅलेंट हेड. कसलं हेड आहे? तर इक्विव्हॅलेंट हेड रिक्वायर्ड टू ओव्हरकम द फ्रिक्शन. फ्रिक्शन मधलं ओव्हरकम होण्यासाठी आणि ते कशामुळे होणार आहे? तर कॉज्ड बाय द फ्लो थ्रू द पाईप अँड पाईप फिटिंग्स. कॉज्ड बाय
द फ्लो थ्रू पाईप अँड पाईप फिटिंग्स. पाईप आणि पाईप फिटिंग्समधून जो काय फ्लो होणार आहे त्यामुळे ते होणार आहे. इट इज डिपेंड ऑफ टाईप अँड साईज ऑफ पाईप. कशावर डिपेंड असणार आहे? इट इज डिपेंड ऑफ टाईप अँड साईज ऑफ पाईप. पाईपाचा प्रकार आणि त्याची साईज यावरती ते डिपेंड असणार आहे. इट इज एक्सप्रेस्ड इन मीटर्स ऑफ वॉटर. कशामध्ये एक्सप्रेस केलेलं आहे? तर मीटर्स ऑफ वॉटरमध्ये ते एक्सप्रेस केलेलं आहे. त्यानंतर प्रेशर हेड यामधली माहिती आपण बघूयात. तर प्रेशर हेडमधली माहिती बघूयात. इट इज द प्रेशर इन अ क्लोज्ड व्हेसल फ्रॉम विच द पंप टेक्स इट्स सक्शन अगेन्स्ट विच पंप डिस्चार्ज. इट इज द प्रेशर. ते एक प्रेशर आहे. कशामधलं प्रेशर आहे? इन अ क्लोज्ड व्हेसल. कशामधलं? क्लोज्ड व्हेसल मधलं. त्यामध्ये काय होतं? फ्रॉम विच द पंप टेक्स इट्स सक्शन अगेन्स्ट विच पंप डिस्चार्जेस. त्यामुळे पंप डिस्चार्ज होणार आहे, म्हणजे पंपमधून डिस्चार्ज होणार आहे, म्हणजे वॉटर बाहेर पडणार आहे. त्यानंतर इट इज एक्सप्रेस्ड इन मीटर्स ऑफ वॉटर. कशामध्ये एक्सप्रेस केलेलं आहे? मीटर्स ऑफ वॉटर. इट गिव्स मॅथमॅटिकली. ते मॅथमॅटिकली दाखवलेलं आहे. HP इज इक्वल टू P डिवायडेड बाय W. HP इज इक्वल टू P डिवायडेड बाय W. HP इज इक्वल टू P डिवायडेड बाय W. यामध्ये HP म्हणजे असणार प्रेशर हेड. HP असणार प्रेशर हेड मीटर मध्ये. P असणार प्रेशर इनसाइड द व्हेसल किलोग्रॅम पर सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये असणार. त्यानंतर पुढे आहे W म्हणजे स्पेसिफिक वेट ऑफ वॉटर. ते असणार kg पर मीटर क्यूब. नोट्समध्ये सेंटीमीटर क्यूब असं दिलेलं आहे, परंतु पुस्तकामध्ये स्पेसिफिक वेट ऑफ वॉटर kg पर मीटर क्यूब असं दिलेलं आहे. आणि P म्हणजे प्रेशर इनसाइड द व्हेसल kg पर मीटर स्क्वेअर. नोट्समध्ये ते सेंटीमीटर स्क्वेअर दिलेलं आहे, परंतु पुस्तकामध्ये त्यांनी दोन्ही ठिकाणी दुरुस्तीमध्ये मीटर स्क्वेअर असं दिलेलं आहे. मीटर स्क्वेअर आणि मीटर क्यूब. सेंटीमीटर ऐवजी मीटर असं दुरुस्ती त्यांनी केलेली आहे. त्यानंतर आहे पुढे डेफिनेशन टोटल हेड. पुढची डेफिनेशन काय आहे? तर टोटल हेड इट इज एनर्जी इम्पोर्टेड टू द वॉटर बाय द पंप. एनर्जी इम्पोर्टेड केलेली आहे वॉटरनं बाय द. इट इज एनर्जी इम्पोर्टेड टू द वॉटर बाय पंप. It is the sum of total discharge head and total suction lift when suction lift exists. It is the total discharge head minus the suction head where suction head exists. म्हणजे दोन डेफिनेशन दिलेत यामध्ये. आता बघूया सुरुवातीपासून टोटल हेड मधली माहिती. टोटल हेड इट इज the energy imported to the water by the pump. हे बघितलं. इट इज द सम ऑफ टोटल डिस्चार्ज हेड. कशाची सम आहे? तर टोटल डिस्चार्ज हेड अँड टोटल सक्शन लिफ्ट when सक्शन लिफ्ट एक्झिस्ट. त्यानंतर अजून एक डेफिनेशन दिलेली आहे. It is the total discharge head minus. It is the total discharge head minus
the suction head, here suction head exists. ओके, हे झालं टोटल हेडमध्ये माहिती. त्यानंतर पुढे आहे वेलोसिटी हेड. पुढे आहे वेलोसिटी हेड. इट इज प्रेशर रिक्वायर्ड टू क्रिएट वेलोसिटी ऑफ फ्लो. वेलोसिटी हेड मध्ये काय बघायचं आहे, हे प्रेशर आहे. कशासाठी रिक्वायर्ड होणार आहे, रिक्वायर्ड टू क्रिएट वेलोसिटी ऑफ फ्लो. वेलोसिटी ऑफ फ्लो साठी ते रिक्वायर्ड असणार आहे. एक्सप्रेस केलेला आहे, एक्सप्रेस इन मीटर्स ऑफ वॉटर. कशामध्ये एक्सप्रेस केलेला आहे, तर मीटर्स ऑफ वॉटर मध्ये ते एक्सप्रेस केलेला आहे. फॉर्म्युला आहे एच व्ही इज इक्वल टू v square divided by twice g. v square divided by twice g. v is equal to v square divided by 2g किंवा twice g. ओके, त्यानंतर पुढे आहे नेट पॉझिटिव्ह सक्शन हेड. पुढे आहे नेट पॉझिटिव्ह सक्शन हेड. त्याला म्हणायचं NPSH. इन शॉर्टमध्ये काय NPSH. आणि ते लॉंगमध्ये जर बघितलं तर N म्हणजे नेट, P म्हणजे पॉझिटिव्ह, S म्हणजे सक्शन आणि H म्हणजे हेड. लॉंग फॉर्म, शॉर्ट फॉर्म NPSH, लॉंग फॉर्म नेट पॉझिटिव्ह सक्शन हेड. It is the total suction head determined. It is the total suction head determined at the suction nozzle. Suction nozzle ला ते suction nozzle जे आहे त्याला ते डिटरमाइन केलेलं आहे. कनेक्टेड टू द पंप सेंटर लाइन माइनस वेपर pressure of water at the pumping temperature. Both are expressed in meters of water. हे कशामध्ये एक्सप्रेस केलेलं आहे, तर मीटर्स ऑफ वॉटर मध्ये एक्सप्रेस केलेलं आहे. हिअर कंडिशन इज दॅट इन द पंपिंग ऑफ लिक्विड ॲट एनी पॉइंट इन द सक्शन लाइन मस्ट नॉट बी रिड्यूस्ड टू द vapor pressure of the liquid. The vapor pressure at any given temperature is expressed as pressure at which it will vaporize if the head is added to liquid, or conversely it will condense into liquid. ते vaporize होईल किंवा condense होईल, म्हणजे ते vaporize म्हणजे बाष्पीभवन होईल किंवा ते थंड होऊन बसेल किंवा गोठून बसेल, अशा पद्धतीमध्ये ते असणार आहे. द हेड सबस्ट्रॅक्टेड. द NPSH इज द कॅस्टिक्स पंप्स अँड इट इज युजली फर्निश्ड विथ पंप कॅरेक्टरिस्टिक्स कर्व. पंप कॅरेक्टरिस्टिक्स कर्व जो आहे, पंप कॅरेक्टरिस्टिक्स कर्व जो आहे त्यामध्ये ते फर्निश केलेलं असणार आहे. हे बघितलं आपण नेट पॉझिटिव्ह सक्शन हेड NPSH. अशा पद्धतीने आपण पंप कॅरेक्टरिस्टिक्स बघितल्या. यामध्ये वेगवेगळे डेफिनेशन आणि फॉर्म्युले आहेत. हे पाठ केले तरच ध्यानात राहतात आणि यामधली भाषा ही अवघड आहे, सहजासहजी ते ध्यानात राहण्यासारखं नाही. आणि हे ऑब्जेक्टिव्ह किंवा डिस्क्रिप्टिव्हला सुद्धा विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर पुढे आहे सेंट्रिफ्युगल पंप बद्दल माहिती आपण बघूया. सेंट्रिफ्युगल पंप इथे दोन डायग्राम आलेले आहेत, पोल्यूट टाइप आणि डिफ्युजर टाइप. पोल्यूट टाइप आणि
डिफ्युजर टाईप. मग यावरती सुद्धा प्रश्न पडू शकतो की डिस्क्राइब द प्रिन्सिपल ऑफ ऑपरेशन ऑफ सेंट्रिफ्युगल पंप्स. तर यामध्ये बघा, सेंट्रिफ्युगल पंप इज अ रोटरी मशीन. कसली मशीन आहे? सेंट्रिफ्युगल पंप ही एक रोटरी मशीन असणार आहे. इट कन्सिस्ट ऑफ टू बेसिक पार्ट्स. दोन बेसिक पार्ट्स यामध्ये असणार आहे. पहिला आहे रोटरी इलेमेंट्स और इम्पेलर अँड अदर इज स्टेशनरी पार्ट और केसिंग. बघा, यामध्ये आता दोन्ही नावं पाहायला मिळतात. पहिला आहे रोटरी इलेमेंट और इम्पेलर, म्हणजे आपण इम्पेलर. ओके, हे बघितलं इम्पेलर. त्यानंतर स्टेशनरी पार्ट आहे केसिंग. स्टेशनरी पार्ट केसिंग. स्टेशनरी पार्ट बघितला केसिंग. ओके, त्यानंतर यामध्ये द रोटेटिंग पार्ट इम्पेलर इज अ व्हील और डिस्क टाइप. इम्पेलर हे व्हील किंवा डिस्क टाइप असणार आहे. विच इज माउंटेड ऑन अ शाफ्ट. ते कशावरती माउंट केलेलं आहे? तर शाफ्ट वरती ते माउंट केलेलं किंवा बसवलेलं असणार. इम्पेलर इज प्रोव्हाइडेड विथ नंबर ऑफ व्हेन्स. जे काही व्हेन्स आहेत ते व्हेन्स या इम्पेलरला प्रोव्हाइड केलेला असणार आहे. और ब्लेड्स, व्हेन्स किंवा ब्लेड्स युजली कर्व. तर बघा, मोटरीच्या पंख्यामध्ये आपण ब्लेड्स बघितले, त्या कर्व असतात. युजली कर्व्ड फ्रॉम विच आर अरेंज्ड इन अ सर्क्युलर अरे. आणि त्या गोलाकार यामध्ये बसवलेल्या असतात. त्यानंतर सर्क्युलर अरे अराउंड अँड इनलेट ओपनिंग ॲट द सेंटर. सेंटरला तो पंखा जो बसवलेला आहे आणि त्यामध्ये जे काही व्हेन्स किंवा ब्लेड्स आहेत त्या ब्लेड्स सर्क्युलर असणार आहेत. दिस ओपनिंग इज कॉल्ड ॲज आय ऑफ द इम्पेलर. आणि याच ओपनिंगला म्हणायचं आय ऑफ द इम्पेलर. इथे बघितलं आय ऑफ द इम्पेलर. हा एक शब्द इथं आला. व्हेन्स बघितलाय, केसिंग बघितलाय, इम्पेलर बघितलं. त्यानंतर द व्होल्यूट टाइप पंप consists of fins, whereas a diffuser type म्हणजे व्हॉल्यूम झालं हे diffuser type, whereas a diffuser type centrifugal pump consisting of series of guide fins or blades surrounds the impeller. Diffuser type मध्ये काय आहे तर consisting of series of guide fans or blades surrounds the impeller. इम्पेलरच्या सभोवताली त्या असणार आहेत. त्यानंतर पुढे यामध्ये आपण बघूया इम्पेलर बद्दलची माहिती. आता द इम्पेलर इज फिक्स्ड ऑन अ शाफ्ट. इम्पेलर कशावर बसवलेला आहे? द इम्पेलर इज फिक्स्ड ऑन अ शाफ्ट माउंटेड ऑन सुटेबल बेरिंग. त्याला बेरिंग प्रोव्हाइड केलेले असणार. शाफ्ट हॅज स्टपिंग बॉक्स और सील. शाफ्टला स्टपिंग बॉक्स किंवा सील असणार आहे. Shaft passes through the casing wall. The packing material such as asbestos or organic fiber are used in stuffing box. Stuffing box मध्ये पॅकिंग मटेरियल म्हणून काय वापरलेलं आहे तर asbestos किंवा ऑर्गॅनिक फायबर वापरलेलं आहे फॉर पॅकिंग पर्पज.
पॅकिंग पर्पजमुळं स्टफिंग बॉक्समध्ये काय वापरलेलं आहे तर ॲस्बेस्टॉस ऑर्गॅनिक फायबर्स. द इम्पेलर इज सराउंडेड बाय द केसिंग. इम्पेलर कशानं सराउंड केलेलं आहे तर केसिंगनं युजली फॉर्म्स ऑफ ए स्पायरल और पोल्यूट कर्व. ए क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ केसिंग इज increasing towards the discharge opening. डिस्चार्ज ओपनिंगला जे आपण बघितलं इथं, डिस्चार्ज ओपनिंग जे आहे त्या डिस्चार्ज ओपनिंगला क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ केसिंग जो आहे तो इन्क्रीज होणार आहे, म्हणजे वाढणार आहे. त्यानंतर पुढे माहिती बघूया आपण. सेंट्रिफ्युगल पंप इज वर्किंग ऑन द प्रिन्सिपल ऑफ सेंट्रिफ्युगल फोर्स. सेंट्रिफ्युगल पंप वर्किंग कशावरती होणार आहे तर ऑन द प्रिन्सिपल ऑफ सेंट्रिफ्युगल फोर्स. सेंट्रिफ्युगल फोर्सवरती ते वर्किंग करणार आहे. इन दिस पंप अँड इम्पेलर इज रोटेटिंग इनसाइड द क्लोज फिटिंग. इम्पेलर क्लोज फिटिंगमध्ये रोटेट होणार आहे. ड्रॉज इन द लिक्विड ॲट द सेंटर अँड बाय व्हर्च्यू म्हणजे यामध्ये काय होणार आहे बघा. सेंट्रिफ्युगल पंप वर्किंग कशावरती होणार आहे ऑन द प्रिन्सिपल ऑफ सेंट्रिफ्युगल फोर्सवरती. इन दिस टाईप ऑफ इम्पेलर, यामध्ये इम्पेलर इन दिस पंप इम्पेलर इज रोटेटिंग इनसाइड द क्लोज फिटिंग. क्लोज फिटिंगमध्ये ते रोटेट होणार आहे. केस ड्रॉज इन द लिक्विड ॲट द सेंटर अँड बाय व्हर्च्यू ऑफ सेंट्रिफ्युगल फोर्स थ्रू द लिक्विड आउट थ्रू द ओपनिंग और आउटलेट प्रोव्हाइडेड ॲट द साइड ऑफ द केसिंग. यामध्ये सेंट्रिफ्युगल फोर्स थ्रोज द लिक्विड, म्हणजे ते लिक्विड थ्रो करणार आहे किंवा पुढे टाकून देणार आहे. थ्रू अँड ओपनिंग म्हणतात किंवा आउटलेट, आणि आउटलेट कुठं असणार आहे प्रोव्हाइडेड ॲट द साइड ऑफ द केसिंग. जे काय आउटलेट आहे त्या आउटलेटमधनं लिक्विड थ्रो होणार आहे. द डिझाईन ऑफ इम्पेलर इज रिस्पॉन्सिबल. The design of impeller is responsible for production of high velocity. इम्पेलरची डिझाईन ही रिस्पॉन्सिबल असणार आहे कशासाठी प्रोडक्शन ऑफ हाय व्हेलॉसिटीसाठी. अँड देअर बाय इट्स ट्रान्समिशन इनटू प्रेशर while operating the pumps. It is filled with water and impeller is rotated. ते वॉटरनं फिल होणार आणि त्यानंतर इम्पेलर रोटेट होणार. The blades cause the liquid to rotate with impeller. Blades काय होणार आहेत? Blade cause the liquid to rotate with impeller. त्या ब्लेडमुळे पाणी सुद्धा रोटेट होणार आहे किंवा लिक्विड रोटेट होणार आहे. Due to impeller rotation, high velocity is imparted by the water. Imparted मुळे किंवा impeller मुळे, imparted नाही, impeller rotation मुळे high velocity impart होणार water. कळलं? त्यानंतर the centrifugal force created inside the casing. केसिंग मध्ये centrifugal force तयार होणार. Casing caused to throw the water out of the casing to discharge outlet. Discharge outlet म्हणजे ते पाणी बाहेर पडणार. डिस्चार्ज आउटलेट जे आहे त्यामध्ये ते पाणी बाहेर पडणार. सेंट्रिफ्युगल फोर्स created inside the casing caused to throw the water out of the casing through discharge outlet. त्यानंतर due to this phenomena the pressure inside casing reduces at inlet which also to move water column inside the pump. water column मध्ये किंवा inside pump मध्ये सुद्धा water
मुवमेंट होणार, वॉटर मूव्ह होणार केसिंग बाय ॲटमॉस्फेरिक और एन एक्सटर्नल प्रेशर, ॲटमॉस्फेरिक प्रेशर किंवा एक्सटर्नल प्रेशरमुळे ते घडून येणार. वन्स द लिक्विड पासेस इनसाइड द केसिंग whose velocity is reduced and converted into pressure and water is pumped out through the delivery pipe. Delivery pipe मधून water pump होणार. The velocity energy is converted into pressure energy. Velocity energy कशामध्ये कन्वर्ट व्हायला लागली तर प्रेशर एनर्जी मध्ये इन होल्यूट और डिफ्यूजर टाइप ऑफ केसिंग. होल्यूट किंवा डिफ्यूजर टाइप म्हणजे काय केसिंग आहे, होल्यूट टाइप असते किंवा डिफ्यूजर टाइप असते. म्हणजे इथे काढलेले काय दोन्ही डायग्राम आहेत, त्या दोन्ही पंप्सच्या टाइप मध्ये दोन्ही पंप्स जे काही आहेत, दोन्ही टाइप्सचे जे काही पंप्स आहेत त्यामध्ये व्हेलॉसिटी एनर्जी इज कन्वर्टेड इनटू प्रेशर एनर्जी. द डिझाइन ऑफ वेन्स अँड डायमीटर ऑफ इनलेट आय अँड विड्थ ऑफ इम्पेलर इज इम्पॉर्टंट. त्यामध्ये फेन्सची डिझाइन त्याचबरोबर डायमीटर ऑफ इनलेट आय अँड विड्थ ऑफ इम्पेलर ही सुद्धा इम्पॉर्टंट असणार आहे. द चेंजिंग फॉर्म ऑफ द फेन्स शोज डिफरंट वॉटर डिस्चार्जिंग कॅरेक्टरिस्टिक्स. चेंजिंग फॉर्म ऑफ द फेन्स म्हणून काय होणार आहे तर डिफरंट वॉटर डिस्चार्जिंग कॅपॅसिटीज किंवा कॅरेक्टरिस्टिक्स दिसून येणार आहे. डिफरंट वॉटर डिस्चार्जिंग कॅरेक्टरिस्टिक्स दिसून येणार आहे. इन्क्रीज इन द विड्थ ऑफ इम्पेलर अँड डायमीटर ऑफ इनलेट आय increases the water discharging capacity. Water discharging capacity against a given head. काय म्हणते बघा, increase in a width of impeller. Width of impeller जर increase केली, त्याचबरोबर diameter of inlet eye हा सुद्धा जर increase केला तर water discharging capacity against a given head. Increase the water discharging capacity. Water discharging capacity सुद्धा increase होणार आहे. The number of fans are also influencing on water discharging capacity. Number of fans सुद्धा influence करतात water discharging capacity आणि प्रेशर वरती. यामध्ये बघा नंबर ऑफ फेन्स सुद्धा इन्फ्लुएन्स करणार आहेत. मोर नंबर ऑफ फेन्स इन्क्रीजेस प्रेशर हेड. मोर नंबर ऑफ फेन्स इन्क्रीजेस प्रेशर हेड, वेयर एज लेस नंबर ऑफ फेन्स इन्क्रीजेस डिस्चार्ज एंड वाइस वर्सा. Very few fans causes to poor guidance for water, whereas many fans promotes excessive frictional losses. Very few fans causes poor guidance for water. Very few म्हणजे थोड्याशाच fans poor guidance आहे वॉटरसाठी, whereas many fans promotes excessive frictional losses. Excessive frictional losses many means होणार आहे. The minimum number of fans is usually 3 and should not be more than 12. Number of fans या usually 3 आणि not more than 12 असावे. म्हणजे 3 पेक्षा कमी नाही आणि 12 पेक्षा जास्त नसावे. The balancing of pump is needed by means of hydraulically or mechanical means to overcome the thrust problem developed when the flow enters at one side of the impeller. The balancing of thrust is done by providing suction at both sides. थ्रस्टला बॅलन्स करायचा असेल तर प्रोव्हाइड काय करावं लागेल, सक्शन ॲट द बोथ साईडला सक्शन प्रोव्हाइड करायचं
of the impeller in multi-stage pumps. Multi-stage pump मध्ये काय केलं जातं? It is achieved by back-to-back mounting of impeller in the pairs. Back-to-back mounting केलेलं आहे impeller pairs मध्ये. In vertical turbine pump, thrust is taken by bearing. त्यामध्ये thrust कसा घेतलेला आहे? तर बेरिंग मधून घेतलेला आहे. टेकन बाय बेरिंग. द सीलिंग रिंग इज नेसेसरी बिटवीन द इम्पेलर पंप हाऊसिंग. पंप हाऊसिंग मध्ये सीलिंग रिंग हे असणं गरजेचं आहे. द लिकेज ऑफ वॉटर थ्रू पंप रिझल्ट इन अ कन्सिडरेबल एनर्जी लॉसेस. लिकेज ऑफ वॉटर थ्रू पंपमध्ये लिकेज ऑफ वॉटर जर झालं तर कन्सिडरेबल एनर्जी लॉस होऊ शकतो. द सीलिंग रिंग्स आर रेंज फ्रॉम ए सिंपल रिंग ऑफ क्लोज क्लिअरन्स टू एलॉबरेट लेबिरिंथ रिंग. सीलिंग रिंग्स ज्या आहेत त्या सीलिंग रिंग्स रेंज आहे सिंपल रिंग ऑफ क्लोज क्लिअरन्स टू एलॉबरेट लेबिरिंथ रिंग. म्हणजे रेंज दिलेली आहे, नावं दिलेली आहेत दोन. त्यानंतर बेसला काय आहे? ॲट द बेस ऑफ द पंप बॉडी. पंप बॉडीचा जो काही बेस आहे, ए बेड प्लेट इज प्रोव्हाइडेड. आपण विहिरीवरती मोटर बसवत असताना बघा, बेड प्लेट म्हणजे मोटर तिथे बसवायची, त्या ठिकाणी दोन्ही साईडला दोन असे लाकडं बसवतो व्यवस्थितरित्या. तसं ए बेड प्लेट इज प्रोव्हाइडेड फॉर माउंटिंग द पंप्स. बेड प्लेट प्रोव्हाइड केलेले आहे पंप माउंट करण्यासाठी. फॉर मोटर और इंजिन a foundation are provided where it is installed. मोटार किंवा इंजिन साठी फाउंडेशन प्रोव्हाइड केलेलं आहे ज्या ठिकाणी ते इन्स्टॉल करायचं आहे. अशा तऱ्हेने हे लेक्चर नंबर 33 टाइप्स ऑफ पंप्स फॉर ओपन अँड ट्यूबवेल्स हे लेक्चर इथं समाप्त होतं. या लेक्चरमध्ये आपण डेफिनेशन किंवा डिस्क्रिप्टिव्ह टाईपचे प्रश्न बघितलेले आहेत. डेफिनेशन सुद्धा पडतात, डिस्क्रिप्टिव्हचे प्रश्न सुद्धा पडतात. फॉर्म्युले तेवढे जरा व्यवस्थित लिहा. नोट्समध्ये बऱ्यापैकी फॉर्म्युले चुकलेले आहेत. आणि सिलेबसमधलं हार्ड लँग्वेज असलेलं लेक्चर आहे. यामधली भाषा थोडी हार्ड लँग्वेज आहे, टेक्निकल आहे पूर्ण. हे लेक्चर व्यवस्थित वाचा, रिवाइज करा. डेफिनेशन भरपूर आहेत. ऑब्जेक्टिव्हला सुद्धा प्रश्न पडू शकतात, त्याचबरोबर डिस्क्रिप्टिव्हला सुद्धा प्रश्न पडू शकतात. या ठिकाणी हे लेक्चर नंबर 33 टाइप्स ऑफ पंप्स फॉर ओपन अँड ट्यूब वेल्स हे इथं समाप्त होतं.